टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। एक बाब नक्की आहे की या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करत असताना त्रिभाषा सूत्री म्हणजे तरी नेमकं काय आहे। आज या संबंध युगात वावरत असताना प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे। अशा वेळेला अधिक भाषांचं ज्ञान होणं आज ना उद्या गरजेचं त्या ठिकाणी निश्चितपणे आहे। फक्त ते ज्ञान कधीपासून घ्यावं, अवगत करावं याच्यासाठी ज्या लोकभावना आहेत, 5वी पासून पुढे विचार करता येऊ शकेल, पहिली ते 5वी पर्यंत असावं। आजही आपण बघतो की संबंध राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणावरती निम्न ग्रामीण भागामध्ये सुद्धा अगदी प्ले ग्रुपपासून किंवा नर्सरीपासून सुद्धा इंग्रजी शिक्षण त्या ठिकाणी दिलं जातं। गैर अशातला का भाग नाही, कारण त्याची आवश्यकता आहे। ते लहानगं मूल ज्या वेळेला वयात येऊन त्याच्या जीवनाची सुरुवात करेल त्यावेळेला त्याच भाषा त्यावेळेला त्याला बोलावं लागते। म्हणून विरोधकांच्या एकतेमुळे झालं असं म्हणण्यापेक्षा सरकारने त्या संदर्भामध्ये एक कॉन्शियसली असा निर्णय त्या ठिकाणी घेतला आहे आणि त्या माध्यमातून पुढची कारवाई होईल। कालच्या बैठकीमध्ये खरे जोडून कालची जी बैठक झाली होती तिथे काही दादांनी ह्या सरकारच्या निर्णयाला विरोध केला होता की हिंदी पहिलीपासून लागू नये किंवा सक्ती चेक करू नये, असं काही घडलं होतं? नाही, काल कुठे बैठक? काल बैठक मला असं वाटतं मंत्रिमंडळाची चहापानाच्या अगोदर होत असते आणि त्यामध्ये प्रामुख्याने अधिवेशनाच्या समोर येणाऱ्या मुद्द्यांच्यावरती चर्चा होत असते। स्वाभाविकपणाने हा हिंदी भाषा सक्तीचा विषय मंत्रिमंडळाच्या पुढे आला असेल, पण शेवटी मी मंत्रिमंडळामध्ये नसल्यामुळे म्हणजे माझा सरकारचा थेट कामकाजाशी संबंध नसल्यामुळे मला या विषयाची काही माहीत नाही। शेवटी मंत्रिमंडळामध्ये एक आपण पाहिलं 2 पद्धतीने मंत्रिमंडळाचं कामकाज चालतं। एक पक्षीय मंत्रिमंडळ असेल तरी किंवा आघाडीचं किंवा युतीचं 3 पक्ष असेल त्याला प्रत्येक राजकीय पक्ष आपापली मतं मांडत असतो, पण मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री सुप्रीमो आहेत। एक गोष्ट मुद्दामून आपल्याला सांगतो की मंत्रिमंडळामध्ये वेगवेगळी मतं जरी मांडली गेली तरी मुख्यमंत्री निर्णय घेतील तो मंत्रिमंडळाला बंधनकारक आहे। हा एक भाग। त्यामुळे मतं मांडणं, त्याच्याबद्दल चर्चा करणं, महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टिकोनातून बोलणं हे तर मंत्रिमंडळाचं मला असतं खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये बाबासाहेबांनी दिलेलं महत्त्वाचं काम आहे। तर या अनुषंगाने जो मोर्चा होता तो या सगळ्या गोष्टीनंतर रद्द होऊन या ठिकाणी विजयी सभा होईल असं सांगितलं जाते आणि त्याला पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येतील कसं बघताय राजकीय समीकरण? एक असं आहे की कोणी बंधूंनी एकत्र यावं न यावं हा त्यांचा राजकीय तो भाग आहे। राजकारणामध्ये का परस्परांच्या विरोधामध्ये राजकीय भूमिका घ्यावी लागली, आता काय परिस्थितीमुळे एकत्र येतात या कुठल्याही वर्षी मला काय मतप्रदर्शन त्या ठिकाणी करायचं नाही आहे। एक आहे की या संबंध हिंदी भाषेच्या अनिवार्य किंवा जो काही शासनाचा निर्णय निर्गमित झाला त्याच्या अनुषंगाने सर्वांना विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर कधी नाही तर सर्वांनाच एक एकत्रित येण्याची संधी मिळाली, ते काही नाकारता येत नाही। पण कुठेतरी जे रद्द होण्याच्या मागे ठाकरे बंधूंचा दबाव होता असं दरवेळी सांगितलं काल जल्लोष पण त्याच्यामध्ये झाले। असं आहे की एखाद्या गोष्टीचा आग्रह धरल्यावर सरकारने त्या बाबतीमध्ये निर्णय घेतल्यावर प्रत्येकजण आपापल्या परीने आपापली बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो। आता ती श्रेय हा एक असा आहे की सरकारने महाराष्ट्रातल्या जनभावनेचा आदर करत निर्णयाच्या संदर्भामध्ये नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमल्याचं मुख्यमंत्र्यांनी काल घोषित केलं। मी रत्नागिरीच्या दौऱ्यावर असल्यामुळे मला त्याचा पूर्णपणाचा तपशील त्या ठिकाणी ज्ञात नाही, पण प्रत्येकाला विजयोत्सव करण्याचा अधिकार आहे, करू द्या। काय त्याच्यामध्ये काय भावभाव वाटण्याचं काही कारण नाही। भारतीय विकास सेनेचे जे शुक्ला आहेत त्यांनी असं म्हटलं आहे की मुंबईचा महापौर हा उत्तर भारतीय असेल। कोण म्हटलं हे? विकास शुक्ला, भारतीय सुनील शुक्ला। कुठल्या पक्षाचे? भारतीय विकास सेना, उत्तर भारतीय। म्हणून कुठल्या सेलचे काय आहेत, ज्यांची दखल, ज्यांची नावं मुंबईतल्या सुद्धा काय वार्डातल्या लोकांना माहीत नाही, त्यांनी काय वक्तव्य केलं त्याच्याबद्दल माझ्यासारख्यांनी काय प्रतिक्रिया द्यावी? भास्कर जाधवांची भूमिका म्हणजे ते नाराज असल्याचं समजते। अनेक गोष्टी स्टेटस ठेवून झाले, उद्धव ठाकरेंना भेटून झालं। काल फडणवीस साहेबांनी सुद्धा असा उल्लेख केला की ते विरोधकांनी पत्र पाठवलेलं आहे हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये, सुद्धा भास्कर जाधवांची सही कुठे दिसत नाही, असं
असा स्पेसिफिक उल्लेख केलेला होता. काय वाटतं त्यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष राजकीय नजर त्यांच्याकडे सध्या लागलेलं आहे? एक तर भास्कर जाधव एक राज्यातील एक वरिष्ठ नेते आहेत. 92 सालापासून ते जिल्हा परिषदेमध्ये राहिले, 95 पासून विधिमंडळामध्ये काम केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना त्यांनी सरकारमध्ये भूमिका, राज्यमंत्री, मंत्री म्हणून त्या ठिकाणी बजावले. दीर्घकाळचा त्यांचा राजकीय प्रवास, त्यांचा अनुभव वेगवेगळा आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये त्यांनी ज्या काही भावना व्यक्त केल्यात त्यासुद्धा माझ्या भाषणामध्ये ऐकण्यामध्ये त्या ठिकाणी आल्या. शेवटी त्याच्यावरती ते स्वतः प्रकाश टाकू शकतील. कारण एक तर त्यांचा मूळचा स्वभाव आक्रमक पद्धतीने आहे आणि मनाला जे येतं म्हणजे वाटतं, येतं म्हणजे असं नाही, वाटतं ते स्पष्टपणे बोलण्याचं त्यांची राजकारणातली स्थिती गेल्या अनेक वर्षापासून आम्ही अनुभवलेली आहे. आता एक भाग राहिला की काल नेमकं काय आहे, तर अनेक वेळेला विधिमंडळ अधिवेशनाच्या अगोदर दुपारी सत्तारूढ पक्षाची बैठक मंत्रिमंडळाची संध्याकाळी होत असते, पण विरोधी पक्ष जे सगळं एकत्रितपणाने सभागृहामध्ये काम करत असतो त्यांची बैठक मात्र दुपारी विरोधी पक्षनेत्याकडे होत असते. असं मी 99 सालापासून पाहिलं आहे. त्याच्या आधी मी थेटपणाने 95 पासून मी ते सतत पाहत आलो. आता मग ते भास्करराव तिथे पोचले होते की नव्हते मला माहिती असतं काही कारण नाही आणि मी माहिती काही घेतलेली नाही. खरं आहे की काल जे काही सह्यांचं पत्र प्रसिद्ध झाल्याचं पाहायला मिळतं आहे त्याच्यावरती त्यांची सही नाही, पण आज शिवसेना उभाटा गटाचे ते गटनेते आहेत. एक बाब नक्की आहे की ज्या वेळेला गटनेते निवडण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला त्यावेळेला शिवसेनेचे ज्या निर्वाचित आमदार आलेले निवडून त्याचे ते गटनेते आहेत. आता सही का नाही, कशामुळे नाही, ते पोचू शकलेत की नाही, मला असं वाटतं याबद्दलचा माहिती ते स्वतः देऊ शकतील. सर, दुसरीकडे अजित यशवंतराव यांचा जो अलीकडे पक्षप्रवेश झाला, पुनर्पक्षप्रवेश आपल्याकडे, त्याच्यावरून उदय सामंतांनी देखील नाराजी व्यक्त केलेली आहे की ज्यांनी आमच्यावर टीका केली, बदनामी केली, त्यांना पक्षात घेताना मित्रपक्षांनी विचारायला तरी हवं होतं. कारण त्यांनी अलीकडे वाशिष्ठी डेअरीला भेट दिली, प्रशांत यादवांची देखील भेट घेतली आणि त्यावेळी त्यांनी यादवांना देखील शिंदे शिवसेनेत देण्याची ऑफर दिली. आता उदय सामंतांनी कोणाला कुठे येण्याची ऑफर द्यावी हा त्यांच्या पक्षाचा भाग आहे. तर आता राहिलं की त्यांच्यावरती टीका टिप्पणी झाली. आता विधानसभेच्या निवडणुकीला त्याच्याबद्दल पक्षात घेताना विचारलं गेलं नाही. याहीपेक्षा टीका टिप्पणी अधिक प्रखर रत्नागिरी जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघात वेगवेगळ्या ठिकाणी झाले, त्याने सोबत घेतलं गेलं. अजित यशवंतरावांची टिप्पणी मी पाहिलेली नाही आणि मी अजित यशवंतरावांच्या टिप्पणीचं समर्थन बिलकुल करणार नाही. एका संस्कृतीच्या पलीकडे टिप्पणी असेल तर मी त्याच्याबद्दलचं फटकारेन, म्हणजे आता पक्षात आल्यामुळे. जोपर्यंत पक्षात नव्हते फटकारेन म्हणजे शाब्दिक. पण त्याच्यापेक्षा खालच्या शब्दात संभावना करणारे नेते परस्परांच्या विरोधात विधानसभेला उभे राहिलेले आता एकमेकाच्या सोबत आले, त्याच्यामुळे आता कुणी कोणाला काय साधनसूची तर सांगावी प्रश्न आहे. सिंधुदुर्गमध्ये झालेल्या शिवसेनेच्या बैठकीमध्ये भरत गोगावलेंनी नारायण राणेंच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केलं. नारायण राणे कसे मोठे झाले याचे त्यांनी अनेक उदाहरणं दिली. त्यांनी एक मर्डरचा पण उल्लेख त्यामध्ये केला. त्याच्यावरच काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा नितेश राणेंनी जपून बोलावं असं थेट भरत गोगावलेंना सुनावलेलं आहे असं समजतंय. कसं बघताय या सगळ्या राजकीय घडामोडीकडे? एक तर गेल्या 40 वर्षाच्या माझ्या राजकारणात मारामारी, खून, मर्डर हे शब्द माझ्यापासून शेकडो कोस दूर आहेत. मला हा शब्दच माहिती नाहीत राजकारणामध्ये. राजकारणामध्ये जरूर विचाराच्या आधारित वैचारिक लढाई केली असेल, पण हे सगळे शब्दप्रयोगापासून मी अनभिज्ञ असल्यामुळे, आता अनभिज्ञ हा मराठी भाषेतला एक चांगला शब्द आहे. अगदी ग्रामीण भाषा सांगितला मी अडाणी आहे या शब्दाच्या बाबतीमध्ये. त्यामुळे त्यावर जर भाष्य करून माझं अज्ञान मी कशाला प्रकट करू. हे असे शब्द जे आहेत, मर्डर, मारामारी, अमकं तमकं, हे मी एकदम अडाणी आहे ना या बाबतीमध्ये, मला माहीत नाही. रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा जो आहे तो साधारण कधीपर्यंत सुरू? मला या विषयावरती काही भाष्य करायचं नाही. माझ्यासाठी तो विषय प्राधान्याचा नाही. माझ्यासाठी कोकण, रायगड, महाराष्ट्र आदी गतिमान होणं या विषयाचा माझा अजेंडा महत्त्वाचा आहे. हा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री
ज्या वेळेला घेतील त्यावेळेला तो होईल. काल सुद्धा विरोधकांनी चहापानावरती बहिष्कार टाकला. अजित पवार असं म्हणाले, तुम्ही सुद्धा अनेक वेळेला घेऊन टाकलेला प्रतिनिधित्व करता, पण चहापानाचे कार्यक्रम कशाला करायचे? जर असं दरवेळेला बहिष्कार टाकला असेल तर चहापान कशासाठी करायचं असं उद्विग्नाने अजित पवार सुद्धा काल बोललेले पाहायला मिळाले. हा उद्वेग अजितदादांचा गेल्या अनेक वर्षाचा चहापानाचा बहिष्कार जो सतत होत आला त्याच्यामुळे आला असेल. सुसंस्कृत महाराष्ट्राची उभारणी करत असताना स्वर्गीय चव्हाण साहेबांनी विरोधकांना सुद्धा विश्वासात घेतलं पाहिजे आणि विशेष करून विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होण्यापूर्वी चहापान कशासाठी असतं? फक्त चहापान नसतं तर चहापानाच्या अगोदर सगळ्या विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना बोलवलं जावं. अधिवेशनामध्ये काय विषयावरती चर्चा करणं विरोधी पक्षाला अभिप्रेत आहे. शासकीय कामकाज असतं ते शासकीय कामकाज म्हणजे बिलं विधेयकं काय असतील ती ठेवली जातात, शासकीय ठराव काय असतील ते ठेवले जातात, प्रश्नोत्तरं असतील, त्याला लक्षवेधी आपण म्हणतो कॉलिंग अटेन्शन ते असतील. त्याच्याखेरीज इतर आयुधाच्या मार्फत जी काही चर्चा घडायची असते ती नेमकी चर्चा विरोधकांना का अपेक्षित आहे आणि जे विरोधक त्या चहापानाच्या चर्चेच्या निमित्ताने मांडतात त्याला सरकार प्राधान्य देत असतं. चहापानाचं नेमकं कारण काय तर ते हे कारण आहे. म्हणजे काय एकत्रित फक्त चहा प्यायचा असतला नाही, 1 तास 2 तास आधी त्या संदर्भामध्ये बैठक होत असते. मी स्वतः एकेकाळी ते सरकारमध्ये असताना अनुभवलेलं आहे. आता हा संवादच ठेवायचा नसेल, कारण हा एक संवाद करण्यासाठी आहे. लोकशाहीच्या माध्यमातून एक दृढ संवाद विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्षांमध्ये असला पाहिजे. मतमतांतर असू शकते, एखाद्या निर्णयाच्या बाबतीमध्ये टोकाचा विरोध कदाचित असू शकेल, जसा आता हिंदी भाषेच्या सक्तीच्या बाबतीमध्ये आला तो होऊ शकतो. त्याच्यामध्ये शेवटी लोकशाही आहे, त्याच्यामध्ये त्याच्यात दुमत असं काही कारण आहे. पण याचा अर्थ असा नव्हे की आपण संवादच करू नये. आता ज्या वेळेला संवाद करायला जायचंच नाही मग वेगवेगळी कारणं शोधावी लागत असतात. मग 4-5 मुद्दे पत्रामध्ये लिहावे लागतात, आम्ही का येत नाही चहापानाला. मग त्याचे मुद्दे ठरलेले साच्यात आणि रसव परंतु असे टाकत ते रसव दिले जातात. त्याच्यापेक्षा काय वेगळं काही नाही. तर एक शेवट प्रश्न, गोपीचंद पडळकरने रायगडच्या पुतळ्यासंदर्भातलं एक विधान केलेलं आहे, म्हणजे पुतळ्यासंदर्भातलं, की कोणी म्हणते म्हणून तो पुतळा जो पुतळ्याचा पुतळा आहे तो हलवला जाणार नाही. वाघ्या पुतळ्याचा पुतळा हा एक श्रद्धेचा भाग आहे. मी या विषयावरती काही भाष्य करणार नाही. शेवटी इतिहास संशोधक ज्यांनी छत्रपती शिवरायांचा त्यांच्या हिंदवी स्वराज्याचा त्यांच्या कालखंडाचा सखोल अभ्यास केला आहे ते याच्यावरती भाष्य करू शकतील आणि सरकारने त्या संदर्भातला जो असेल तो निर्णय त्या ठिकाणी करावा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.